आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची आज बैठक बोलावण्यात आली आहे। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठक होते। या बैठकीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू आहे। निवडणुकीसाठी रणनीतीचं नियोजन करण्यासाठी सर्व मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा सुरू आहे। शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यावर 2 ते 3 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली जाणार आहे। येत्या 2 दिवसात शिवसेनेच्या उमेदवारांची यादी सुद्धा घोषित होणार असल्याची माहिती समोर आली आहे। उमेदवारांच्या नावावरती या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। या बैठकीसाठी शिवसेना उपनेते विजय शिवतारे, मंत्री तानाजी सावंत, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे वर्षा बंगल्यावरती दाखल झाले। आजची सुद्धा बैठक ही आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदयांच्यावरती कशी कुठल्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी द्यायची, मंत्री महोदयांच्या बरोबर जे आमचे सहकारी आमदार आहेत, पक्षाचे नेते उपनेते आहेत, या सगळ्यांना कामाचं विभाजन कसं करायचं आणि कशा पद्धतीनं आपण पूर्ण ताकदीनं महायुती म्हणून ह्या निवडणुकीला सामोरं जायचं याच्या नियोजनाची बैठक आहे। तर आज शिवसेनेचे सर्व नेते आणि मंत्री यांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती बोलवण्यात आले, कारण शिवसेनेची लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक आज बोलवण्यात आली आहे। आणि त्याचसोबत जे काही उर्वरित जागांसंदर्भात निर्णय घ्यायचा आहे किंवा उमेदवारांची नावं घोषित करायची आहेत यावरती सुद्धा अंतिम निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। आणि प्रत्येक मंत्र्यावरती 2 ते 3 मतदारसंघांची लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देखील सोपवली जाण्याची शक्यता आहे। आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। ही बैठक सध्या सुरू झाली आहे आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 2च दिवसात शिवसेनेच्या उमेदवारांची यादी सुद्धा यानंतर जाहीर होण्याची शक्यता। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय, शिवसेनेची आत्ता सुरू असलेली बैठक आणि त्याबद्दल काय माहिती? शिवसेनेची बैठक मंत्र्यांची सर्वात महत्त्वाची बैठक असणार आहे आणि थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी सुरू होत आहे। सर्व मंत्री जे आहेत आणि इतर काही महत्त्वाचे आमदार आहेत आणि खासदार हे देखील या बैठकीला उपस्थित झाल्याची माहिती मिळते। काही महत्त्वाचे पदाधिकारी जे प्रचाराच्या एकूण रणधुमाळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत असे सर्व जे आहेत पदाधिकारी ते देखील वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। विशेषतः शिवसेनेचे उमेदवार ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत त्या मतदारसंघांची जबाबदारी देखील मंत्र्यांवरती दिली जाणार आहे। एका मंत्र्याला 2 किंवा 3 मतदारसंघ जे आहेत त्यांची जबाबदारी दिली जाणार आहे। त्या अनुषंगाने सर्व इथे तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मतदारसंघातील जे बूथ लेवलवरचं एकूण कार्यकर्त्यांची बांधणी आहे, कार्यकर्त्यांना सांभाळणं असेल किंवा कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे दिशा दाखवणं असेल आणि निवडणूक प्रचाराची तयारी आहे बूथ लेवलवरती कशी करता येईल, प्रत्येक मतदारापर्यंत आपला प्रचार कसापर्यंत पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून एक मायक्रो लेवलचं प्लॅनिंग जे आहे ते शिवसेनेच्या मंत्र्यांच्या उपस्थित केलं जाणार आहे। त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री सर्व मंत्र्यांना, पदाधिकाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते आहे। बूथ लेवलचा कार्यकर्ता जो आहे त्याला कसं सांभाळायचं आहे आणि त्याच्याकडनं कशी कामं करून घ्यायची आहे जेणेकरून खाली तळागाळामधला जो मतदार आहे त्याचं मतदान जे आहे ते आपण करू शकतो, मतामध्ये परिवर्तन आपण करू शकतो या दृष्टिकोनातून नियोजन जे आहे ते आखलं जाणार आहे। यामध्ये आता किती शिवसेना यशस्वी होते हे पाहावं लागणार आहे। मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे जे लोकसभा मतदारसंघ आहे त्या सर्व लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी मंत्र्यांवरती दिली जाणार आहे। मुख्य पदाधिकारी जे आहेत त्यांच्यावरती विशेष जबाबदारी असणार आहे। सर्वांना आपापल्या जबाबदाऱ्यांचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे। त्याचबरोबर बूथ लेवलचा कार्यकर्ता जो आहे त्याच्यापर्यंत पोहोचणं, त्याशी दररोज संवाद करणं, त्याच्याकडे दररोजचा अहवाल रिपोर्ट घेणं आणि त्याचबरोबर मतदारांपर्यंत कसे पोहोचतात वेगवेगळ्या कॅम्पेनिंगचे आयडिया जे आहेत ते या संदर्भात बैठकीत चर्चेला आणले जाणार आहेत। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि बैठक ज्यावेळेला सुरू होईल आणि संपेल त्यावेळी सुद्धा आपण या संदर्भातला आढावा घेऊच, या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये नेमकं आता काय झालंय।